हदगाव क्षेत्रामध्ये नावाजलेला संघ बालाभाऊ जाधव यांच्या नेतृत्वामध्ये गाजलेला संघ हदगाव क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. आणि स्ट्राइक वर आलाय तो रवी शर्मा आणि नॉन स्ट्राइक इव्हेंट वर असलेला आहे तो विजय राठोड. जांभळीकर जिथं कुठं असतील अनिकेत नागठाणे. विजय राठोड एक रोहित शर्माच्या भावकीतला रवी शर्मा आणि गजानन राठोड बॉलिंग मार्कवर सज्ज. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडीशी बॅटची कडा घेऊन तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. विजय राठोड तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर समालोचन कक्षाकडे लवकर यायचंय. विजय राठोड जांभळीकर. पुन्हा एकदा गजानन राठोड आणि ते खूप चांगला प्रयत्न केला होता अजय राठोडने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गज्जू वर्सेस अनिकेत आणि काय जबरदस्त टोल लावून दिलाय आणि सुंदर असा चौकार घट. तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर लवकरात लवकर यायचंय. ये की भाऊ विजय भाऊ लवकर की थोडं. विजय भाऊ थोडंसं फास्ट ये. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न खूप केला होता परंतु थोडीशी बॅटचा कडा लागलाय. तेवढाच सच्चक गोलंदाज गजानन राठोड कमबॅक करताना पाहायला मिळतोय. हदगाव संघाला इथे पुरेपूर आपलं एक क्रिकेटवर प्रभुत्व आहे ते झोकून द्यावं लागणार आहे कारण का पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली. जबरदस्त गोलंदाजी दोन्ही संघाला, कारण दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. खरोखर हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल. विजय राठोड लवकर यायचंय तुम्ही. गजानन राठोड चांगली वापसी म्हणावी लागेल गजानन राठोडची चौकार काढल्याच्या नंतर. यावेळेस शपल होऊन फटका केलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल सुटलाय. दोघांच्या फंबल मध्ये गेलाय तो झेल. मी घेत आकाश पहिले आप म्हणण्याच्या तालामध्ये गेलाय. एक झटका बसता बसता राहिलाय आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शर्वरी पुसद संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणताही झटका न लागता 11 धावा पूर्ण झालेल्या आहे तिथे. आकाश फास्ट.
आणि आमचे दोन्ही सज्जक अंपायर अनिल बिर्देवाड आणि विजय राठोड एक लगभग 15 आणि 16 वर्षाचा अनुभव असलेले आमचे सज्जक असे अंपायर, कुठल्याही क्षेत्रामध्ये पूर्णपणे अनुभव असलेले अंपायर अनिल बिर्देवाड आणि विजय राठोड. आणि आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अनिकेत राठोड. अंकित राठोड. काय सुंदर गोलंदाजी, जखडून गोलंदाजी, ज्यासाठी नावाजलेला आहे तो अनिकेत, तीच गोलंदाजी करतोय तो अंकित. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण विश्वास टाकलेला आहे कॅप्टनने, तो विश्वासाला सार्थ ठरतोय तो अंकित. आणि अंपायरचा इशारा काय येतोय आणि विकेट बॅटची कडा घेऊन काय सुंदर रवी शर्मा, रोहित शर्माच्या भावकीतला रवी शर्मा इथे आउट झालाय. बॅटची कडा घेऊन गेलाय तो विकेट किपरच्या दिशेने. कॅप्टनने इथे खूप सुंदर असा झेल टिपलाय बालाभाऊ जाधव यांनी. अंकित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज आणि सुंदर. काय फटका सजवण्याचा प्रयत्न तर खूप केला होता, परंतु गोलंदाज तेवढा सज्जक आणि सुंदर गोलंदाजी करतोय. एक जखडून गोलंदाजी करतोय, आखूड टप्प्याची गोलंदाजी करतोय, जी की फलंदाजांना पुरेपूर बांधून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो अंकित राठोड. अंकित वर्सेस अनिकेत. आणि अनिकेतने ते काय सुंदर टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षक धावतोय तर खूप, परंतु कुठलाही चान्स नाहीये. जबरदस्त असा चौकार. अंकित राठोड गोलंदाजी मार्कवर छोटस रनअप. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय फलंदाज अनिकेत नागठाणेला. बघूया अनिकेत आणि अंकितची ही लढत. रिवर्स फटका खेळलाय, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड खणखणीत चौकार. सोळा धावा धावपलकावर लागल्या गेल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. माफ करा, 20 धावा झालेल्या आहेत इथे. लगभग दुसरं षटक प्रगती अंतिम चेंडू राहील हा शेवटचा चेंडू. चांगला खेळून काढलाय. थडम्याच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, त्या दिशेमध्ये पावर लावायची गरज नाही, कारण आउटफील्ड एवढी तेज आहे. आणि चेंडू जातोय सीनियर्स अँड डेव्हलपर्स खणखणीत चौकार. और 24 धावा लागले गेले. एक गडी बाद झालेला आहे. जो गडी बाद झाला रवी कुमार शर्मा, जे की चांगला झेल आपल्याला विकेट किपरने पाहायला मिळालाय. परंतु
एक विकेट गमावला जरी असेल परंतु धाव संख्या एकदम सन्मानजनक आहे. शर्वरी पुसद संघाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपलकावर लागलेत. खरोखर सचिन भाऊ चांगल्या गतीने एक म्हणजे उत्तुंग शिखराकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय ते शर्वरी संघ. तिसरं षटक अर्षद पठाण. अनिकेत नागटाने 6 चेंडूचा सामना करत 21 धावांवर फलंदाजी करतोय. हा फलंदाज चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. आता थोडस पॉवर प्लेचे 2 षटक संपल्याच्या नंतर 38 सर्कलच्या बाहेर आपण अतिरिक्त 5 खेळाडू पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेलं आहे. आता अर्षद मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती अर्षदने. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. दोन्ही संघासाठी विजय खूप महत्वाचा आहे. सामना जिंकणे खूप महत्वाचं आहे. अर्षद धावतोय. चांगला चेंडू होता. बॅटचा एज लागला असं वाटतंय आणि चेंडू जातोय सीमा पार. कलेक्शन चौकार डीजे. हातमोडे या फलंदाजाचा झेल सोडणं एवढं सोपं नाही परंतु आधीचे तेच तर्रा चेंडू होता. हर्षद पुन्हा एकदा धावतोय. छोटंसं रनअप. यावेळेस चांगला चेंडू सुंदर चेंडू. चांगली वापसी म्हणावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहिला डाऊन द लेग होता परंतु यावेळेस आपल्याला लेंथ मध्ये आणि गतीमध्ये सुद्धा परिवर्तन पाहायला मिळाले. गोलंदाज अर्षद एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज या संघाचा परंतु तेवढाच अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीधर हातमोडे. या दोघांमध्ये अतिशय रंगतदार सामना. एक रंगत. पुन्हा एकदा फुलर रेंजचा चेंडू. ब्लॉक होलचा चेंडू. गजानन धावतोय. गजाननच्या हातामध्ये 2 धावा काढणं एवढं सोपं नाही कारण चित्यासारखा हा पळतो हा क्षेत्ररक्षक गजानन राठोड. वयाचं 45 वर्ष वय आहे तरी पण एकदम तरुण पोरालाही लाजवेल अशी बॉडी लँग्वेज गजानन राठोडची. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. यावेळेस काय फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलाय तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड. षटकार. अनिकेत नागटाने या फलंदाजाकडून पाहायला मिळते. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती परंतु विजय खेचू आणून शकला नाही. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे वैभवचं आणि केवळ एकच धाव. चांगली वापसी. षटकार खाल्ल्याच्या नंतर गोलंदाज अर्षद पठाण यांची. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे तो गिरीधर हातमोडे. पुढचा चेंडू अर्षदचा. पुन्हा एकदा फुल्लर चेंडू. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं शेबाचं आणि केवळ एकच धाव पाहायला मिळाली. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 37 धावा, 1 गडी बाद. पाहायला मिळतंय आणि ते आबादी ठेवताना पाहायला मिळत. पुन्हा एकदा
अंकित राठोड. बघा काय जबरदस्त गोलंदाज, चायनामॅन गोलंदाजी. एक मारण्याचा खूप प्रयत्न करताना पाहायला मिळतोय फलंदाज, परंतु कुठेही अंदाज आलेला नाही गोलंदाजी कुठल्या पद्धतीचे इथे. चायनामॅन गोलंदाजी आहे तो अंकित राठोड. बघा काय जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक यालाच म्हणतात कमबॅक, आणि याच कमबॅकची आवश्यकता आहे. ज्या उत्तुंग शिखराच्या वाटचालीकडे जातोय तो पुसाद संघ, त्याला कुठेतरी रोखण्याची गरज आहे त्या हातगाव संघाला. पुन्हा एकदा अंकित राठोड वर्सेस फटकेबाज फलंदाज अनिकेत. अंकित वर्सेस अनिकेत. बघूयात कोण जिंकतोय. काल जसा हार्दिक वर्सेस होता तसा आज अंकित वर्सेस अनिकेत. आणि बघा धाव नसणार आहे कारण सेफ लँड झाला होता हातात. काय जबरदस्त फटका स्टेटच्या दिशेने, सुंदर असा चौकार. पुन्हा एकदा गिरीधार. होय होय, जबरदस्त अशी अपील केली आहे, परंतु कुठेही अंपायरवर दबाव आलेला नाही त्या अपीलचा. सुंदर गोलंदाजी. एक म्हणजे कुठेही आता पता लागलेला नाही फलंदाजाला गिरीधरला. एक फटकेबाज फलंदाज आहे, परंतु त्या फलंदाजाला कुठलाही पता नाही लागला. चायनामॅन गोलंदाजी अनिकेतद्वारे. पुन्हा एकदा गिरीधार वर्सेस अनिकेत राठोड, अंकित राठोड. आणि फटका सजवलाय खरा, आणि काय सुंदर फटका, जबरदस्त असा षटकार. समाप्तीनंतर 49 धावा झालेल्या आहेत एकाच विकेटच्या नुकसानीवर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 रन इन 4 ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट, ओनली 1 विकेट. रन, लॉस ऑफ 1 विकेट इन 4 ओव्हर्स. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो जाखेर. बघूयात आपल्या संघासाठी कमबॅक करतोय का. आणि फटका सजवलाय. काय जबरदस्त सुंदर असा झेल टिपलाय ते.
चेंडू मध्ये 29 धावावर आऊट झालाय तो अनिकेत. चांगल्या सुंदर अशा फलंदाजीची इथे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणं फेडले ते अनिकेतने आणि त्याची जागा घ्यायला आलाय तो. आणि अनिकेत चव्हाण पुन्हा एकदा अनिकेतची जागा घ्यायला तो अनिकेत चव्हाण. जबरदस्त असा फटका सजावून एकच धावेवर एक रोखले. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालंय. प्रेक्षक वर्ग मित्रांनो, प्रेक्षक वर्ग जे आहे ते बाउंड्रीच्या आतमध्ये राहू नका, कारण नदीम आलेले आहेत. नदीम सर बॅक इन फॉर्म. अति तटीचे सामने आहेत तिथे. पुन्हा एकदा जाखेर आणि फुलटॉस चेंडू. चेंडू टोलावून दिलाय आणि काय जबरदस्त नो बॉलच्या रूपामध्ये षटकार. म्हणायला पाहिजे की सासू बसली डोळे वासून आणि जावई आलाय 90 टाकून आणि फुलटॉस वर मारलाय घुटणे टेकून षटकार. काय जबरदस्त सुंदर असा षटकार खेचलाय. एक प्रकारचा नो बॉल. एक मोठा आयर आलाय. धोतर जोडा लुगड चोळी दस्ती टोपी सुद्धा झालेली आहे इथे. पुसद संघाला हदगावच्या सद्गुरू संघाकडून लगभग फ्री मध्ये 7 धावा दिलेल्या आहेत इथे. एक याला आहेर म्हणायचं नाही तर काय म्हणायचं मला सांगा तुम्ही. पुन्हा एकदा जाखेर बघूयात कमबॅक करतोय का, फ्री हिटचा लाभ घेतोय का. गिरीधर फटकेबाज फलंदाज गिरीधर. होय होय काय जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे असं जखडून गोलंदाजी करतोय. एक यॉर्कर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा मिस झालाय. पुन्हा एकदा जाखेर वर्सेस गिरीधर. होय होय पुल्लर रेंजचा चेंडू थोडस इथे गचाळ क्षेत्ररक्षण म्हणलं तरी चालेल. क्षेत्ररक्षणामध्ये चूक अजय राठोड कडून. चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू नाही शकलाय. पुन्हा एकदा जाखेर वर्सेस गिरीधर. एक चांगल्या पद्धतीच्या फटकेबाजी करून खेळतोय तो गिरीधर. 12 चेंडू मध्ये 26 धावा काढून खेळतोय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण गजानन राठोड द्वारे. ज्या म्हणजे गोलंदाजाला ज्याची अपेक्षा असते, ज्याची अपेक्षा असते गोलंदाजाला की क्षेत्ररक्षकाकडून 7 मिळावी, ती या चेंडूवर तरी पाहायला मिळाले गजानन राठोड कडून. आणि आपल्या वैयक्तिक षटकामधला अंतिम चेंडू घेऊन आला तो जाखेर. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा लाभ घेऊन इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चूक पाहायला मिळते. थोडस धीर घ्यायला पाहिजे याच्यामधून. कॅप्टनने थोडस आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 62 धावा. 62 रन. लॉस ऑफ 2 विकेट इन 5 ओव्हर्स. मित्रांनो एक आपल्याला एक बॅट्समॅनला इथे चांगल्या पद्धतीची संधी आलेली आहे. गुलुगुलू पाटील भोकर यांच्याकडून लगातार
6वं षटक आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय तो अर्षद पठाण. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती, परंतु त्याचाही समाचार घेतला होता पहिल्या षटकामध्ये. त्याचाच कमबॅक करतोय का अर्षद, बघूयात. आणि गिरधरने ते काय जबरदस्त फटका सजवलाय. आणि वाईट, माफ करा, बॅटची कडा कुठेही लागली नाहीये. पुसद संघाला ओम मंगलम मंगलम स्वाहा आयर आलेला आहे 5 धावांचा. ते स्वीकारावा शर्वरी पुसद संघाने. अर्षद कडून आलाय पुन्हा एकदा अर्षद, बघूयात कमबॅक करतोय का. आणि काय रिव्हर्स स्वीप, जबरदस्त. अंपायरचा इशारा काय येतोय आणि हा षटकार उत्तुंग असा शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स षटकार. गिरधर लगभग आपल्या वैयक्तिक 33 धावावर खेळतोय. आणि काय चेंडू, यालाच म्हणतात कमबॅक. ज्या कमबॅकची आवश्यकता आहे हदगाव संघाला, ते कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो. जबरदस्त लावून देण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकाच धावावर चांगल्या पद्धतीचं चपळ क्षेत्ररक्षण गजानन राठोड द्वारे. आणि बॅटिंग वर आलाय तो अनिकेत चव्हाणने ते उंचावटो लावून दिलाय. नो मॅच लँड मध्ये काय सुंदर चौकार, जबरदस्त असा चौकार. जगदम आणि अर्षद, कॅप्टनने जी जिम्मेदारी दिली होती त्या आता तरी. आणि पुन्हा एकदा टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षण सुंदर, एकाच धावेवर रोखलंय. आपल्या षटकाचा अंतिम चेंडू घेऊन आलाय तो अर्षद. आणि चेंडू टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस इथे मिसअंडरस्टँडिंग. आणि आत्ताच्या या चेंडूवर काय आहे, चौकार आहे का षटकार आहे? चौकार आहे, चौकार. पंचांनी इशारा दिलाय तिथे, चेक करायला थर्ड अंपायर. मित्रांनो, प्रेक्षक वर्ग, कृपया करून तुम्हाला एक विनंती आहे आमच्या मंडळाकडून की बाउंड्रीच्या बाहेर थांबा, कारण जो फिल्डर आहे त्याला सुद्धा त्रास होता कामा नये. काय नदीम सर, चौकार. चौकार आलाय. जबरदस्त असा षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्यात 83 धावा. 83 धावा धावपलकावर लागल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
गिरीधर हातमोडे काय फलंदाजी करतोय. 17 चेंडूचा सामना करत 38 धावांवर फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देतोय अनिकेत चव्हाण. 4 चेंडूचा सामना करत 8 धावांवर फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर जाकीर. 7वं षटक. पहिला चेंडू आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार. बघूया दुसरी धाव होईल का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. केवळ एकच धाव. या एका धावेनिशी धावसंख्या वाढते. 84 धावा धाव फलकावर लागल्यात. आता स्ट्रायकर एंडला पोहोचेल तो म्हणजे गिरीधर. मॅन इन फॉर्म. गिरीधरला इथे 50 साठी फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. लगभग 2 षटकारांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर 1 मिनिट सर. ओके. गोलंदाजी मार्कवर जाकीर. अतिशय रंगतदार सामना. मी प्रेक्षकांना आणि दोन्ही संघांना एकदा सांगू इच्छितो की हा सामना खूप महत्वाचा आहे. जो संघ हारेल तो घर वापसी आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा राहणार आहे दोन्ही संघासाठी. गोलंदाजी मार्कवर जाकीर. जाकीरचं पहिलं षटक पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा जाकीर पटेल गोलंदाजी मार्कवर धावतोय गिरीसाठी. चांगला चेंडू परंतु इथे मिस झालेत विकेट किपर आणि चेंडू जातोय. बॅटचा आहे का बाईजचा आहे. बाईज. लेग बाईज. सातवं षटक प्रगतीपथावर आहे. गिरीधर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू आपल्याला बऱ्याच वेळाच्या नंतर पाहायला मिळालाय. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी कारण प्रेशर दोन्ही संघावर प्रेशर खूप आहे. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. गजानन राठोड आहे तिथे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षक आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि केवळ एकच धाव. पुन्हा एकदा जाकीर पटेल गोलंदाजी मार्कवर धावतोय. यावेळेस काय फटका सजवलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. षटकार. जाऊया पुन्हा एकदा सामन्यावर. पुन्हा एकदा संधी आहे मित्रांनो. जाकीर पटेल धावतोय. गुलुगुलू पटेल. चांगला चेंडू. इथे संधी हुकताना पाहायला मिळते. 1 मिनिट सर. ओके. चांगले क्षेत्ररक्षण त्या दिशेमध्ये सूरज देसाई यांचं पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. जाऊया 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते केवळ 95 माफ करा 96 धावा. खेळ शिल्लक आहे. 96 धावा धाव फलकावर लागल्या गेलेत. दोन्ही संघासाठी डू ऑर डाय सामना असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गजानन राठोड. गजानन राठोड राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे. 39 धावावर फलंदाजी करतोय गिरीधर हातमोडे. 96 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडू. डाऊन द लेग चेंडू होता. चला पंच आहे तिथे.
आणि पंचांनी तिथे बाद घोषित केले. बाद नाही का काय? अच्छा, वाईट बॉल नाहीये, हा निर्धाव चेंडू. गजूचा चांगला चेंडू. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी. पुन्हा एक चांगला चेंडू लोअर फुलटॉस गजानन कडून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अजय, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण केली, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाची. धाव संख्या जाऊन पोहोचली 98, 98. शेवटचं षटक, शेवटचे 4 चेंडू जो हाताळतोय गोलंदाज गजानन राठोड आहे. गिरीधर पुन्हा एकदा सामना करेल. यावेळेस युमिस आहेत दांडी दांडी गुल. गजानन राठोड यांच्याकडून आणि बाद केलाय इन्फॉर्म फलंदाज गिरीधरला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज, त्याचं नाव भाऊ करण आंबाला इथे पारितोषिक आलेले आहे. त्याने जर इथे झेल टिपला तर फलंदाजाचं नाव श्रीपाद पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं इथे पारितोषिक आहे. परंतु बघा काय गोलंदाज तो संधीच देताना पाहायला देत नाहीये. कुठलाही झेल नाही, दांडी गोल करतोय. ₹1 पारितोषिक आहे करण आंबालाने जर इथं झेल टिपला तर श्रीपाद पाटील पारवेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. परंतु बघूयात गोलंदाज काय करतोय. ती संधी निर्माण करावी लागणार आहे. गोलंदाज धड धंड्याच उडवायला लागलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 चेंडू मध्ये जर झेल टिपला तर पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. परंतु फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार, चौकार. पुढचा चेंडू फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक करण आहे तिथे, प्रयत्न होता परंतु चेंडूला नाही अडू शकत. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार, जगदंबा कलेक्शन, चौकार. धावपलकावर लागले गेलेत. 107 धावांची गरज असणाऱ्या सद्गुरू हातगाव संघासाठी सुंदर फलंदाजी केली, ज्यामध्ये गिरीधर हातमोडे 41, अनिकेत चव्हाण 18 आणि अनिकेत नागटाने 29. या फलंदाजीच्या बळावर गजानन राठोडे निर्धारित 2 षटकामध्ये 21 धावा देत 2 गडी बाद केलेत. अंकित राठोड यांनी 2 षटकामध्ये 25 धावा दिल्यात.
अर्षद पठाणने 2 षटकामध्ये 34 धावा आणि जाकीर पटेलने 2 षटकामध्ये 22 धावा. 106 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 107 धावांची गरज असणार आहे. चला शर्वरी पुसद संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हॅलो हॅलो. स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मरणार्थ खासदार चषक 2025 भोकर टेनिस बॉल क्रिकेट आमंत्रित अनिल भाऊ तालुकास्तरीय स्टेजवर. 16 संघाचे सामने ते रंगताला पाहायला मिळत आहेत. स्टेजवर यायचंय. प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतोय आणि या सामन्यामध्ये एक चांगली भरारी घेतली होती फलंदाजीमध्ये पुसद शर्वरी संघाने, परंतु त्याच भरारीचा सडेतोड उत्तर देण्यासाठी इथे आहे तो सद्गुरु 11 हदगाव संघ. सडेतोड उत्तर देण्यासाठी या स्पर्धेचे खरे पंच, या स्पर्धेचे जे सूचक पंच म्हणून ज्यांना ओळखले जातात, नदीम सर आणि सुनील भाऊ कदम म्हणजे जॉन्टी भाऊ, हे 2 पंच या सामन्याची पंचगिरी करतील. अमोल माने, अमोल माने जिथं कुठं असेल समालोचन कक्षाकडे यायचंय. चला फलंदाज पाठवायचे. हदगाव संघ 107 धावाचा पाठलाग करावा लागणार आहे निर्धारित 8 षटकामध्ये, म्हणजे जवळपास 48 चेंडू आहेत तुमच्याकडे. 107 धावा फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण शहबाज खान आणि सूरज देसाई, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या दोघांवर खूप संघ निर्भर असणार आहे. आणि गोलंदाजी मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय रवी कुमार शर्मा. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी रवी कुमार शर्माला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल शहबाज खान 10 नंबरच्या जर्सी मध्ये आणि नॉन स्ट्रायकर एंडला सूरज देसाई जर्सी नंबर 17. या दरम्यान पहिला चेंडू पॉवर प्लेचे 2 षटक. गोलंदाजी मार्कवर रवी शर्मा ऑल सेट. अंपायर, कॅमेरामॅन, स्कोरबोर्ड, कॉमेंटेटर ऑल आर रेडी. लेट्स प्ले. पहिलं षटक, पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे शहबाज खान यांच्याकडून पाहायला मिळालाय, परंतु बॅटशी संपर्क झालेला नाहीये. पहिला चेंडू डॉट, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू शपलवून खेळलाय आणि चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंड जगदंबा कलेक्शन षटकार. सव्वीस तारखेला सोन्या बापू भोसले यांना पाहणार. यावेळेस इनसाइड आउट, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, जगदंबा कलेक्शन षटकार.
ऑन फायर, 2 चेंडूवर 2 षटकार. या चेंडूवर जर षटकार मारला तर शहाजी जोगदंड यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, सुरक्षितरित्या खेळलाय, दिमागदार फलंदाजी. कारण या षटकाच्या धावा आल्यात असं शेहबाजला वाटतंय. सुरक्षितरित्या खेळून काढला आणि एक धाव पूर्ण केली. आता स्ट्रायकर एंडला सूरज देसाई. पहिलं षटक प्रगतीपथावर, पॉवर प्लेचं पहिलं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रवी शर्माला. 107 धावाचा पाठलाग चालू आहे. हलक्या हाताने केवळ दिशा दिली. एक धाव असणार आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं या संघाचे 5 खेळाडू धावबाद झाले होते. यावेळेस थोडीशी सावधगिरी. पुन्हा शेहबाज ऑन स्ट्राइक. स्लोअर वन चेंडूवर पॉवरफुल हिट. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. तुलसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार डीजे ओळखला जातो. त्या प्रकारची फलंदाजी म्हणजे विंटेज शेहबाज. ज्या शेहबाजला हे भोकरचे प्रेक्षक ओळखतात त्या प्रकारची फलंदाजी मागच्या काही वर्षापासून पाहायला मिळालेली नव्हती. परंतु या षटकात मात्र विंटेज शेहबाज आपल्याला पाहायला मिळालाय. जुना गोलंदाजी मार्कवर. चला बाउंड्री लाईनला बसलेले प्रेक्षक, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हायचंय. भाऊ तुम्ही आतमध्ये बसलात, थोडं बाहेर व्हा की. या जरा मागे या भाऊ. इथं डीजे समोर बाजूला बसले, तुम्ही बाउंड्री लाईनवर थोडं मागे या. या मागे. पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव कळवा पवन भाऊ. जगन्नाथ. जग्गू. वीर जग्गू गोलंदाजी मार्कवर. जगन्नाथ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते बिनबाद 18 धावा. स्ट्रायकर एंडला सूरज देसाई. गोलंदाजी मार्कवर जग्गू. 107 धावाचा पाठलाग करतोय हा संघ. या दरम्यान पुढचा चेंडू सूरज देसाईसाठी. आखुडत्या टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात जग्गूची तिथे. एक आखुडत्या टप्प्याचा चेंडू जग्गूकडून पाहायला मिळालाय. रंगतदार मुकाबला होतोय मैदानाच्या आतमध्ये. खच्चाखच भरलेलं मैदान. अजूनही थोड्या वेळात खूप पब्लिक या मैदानावर येणार आहे, खूप सारे प्रेक्षक. या दरम्यान शपलून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न केलाय परंतु चेंडू गेलाय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार डीजे. दोन्ही पंच नदीम सर आणि सुनील पाटील कदम आहेत. पुढचा चेंडू जग्गूचा. शपलवून खेळलाय. काय फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय डाऊन द ग्राउंड. षटकार. मागच्या सामन्यात या संघाने 67 धावा चेस केल्या नव्हत्या, परंतु या सामन्यात मात्र फटकेबाजी. सद्गुरू हातगाव या संघाकडून फटकेबाजी.
जग्गू पुन्हा धावतोय. स्लोअर वन चेंडू पाहायला मिळालाय आणि धाव तर पूर्ण होईल तिथे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाची. पॉवर प्लेच्या षटकाचा लेग बायच्या रूपातली धाव आहे. पॉवर प्लेच्या षटकातला चांगला फायदा या 2 षटकामध्ये पाहायला मिळालाय. सद्गुरू हातगाव या संघाकडून दोन्ही ओपनिंगचे फलंदाज जे की शहबाज खान 10 नंबर जर्सी आणि 17 नंबर जर्सी सूरत देसाई यांच्याकडून पाहायला मिळालाय. पुन्हा जगू पुढचा चेंडू जगूचा शहबाज साठी. यावेळेस भरपूर वेळ होता आणि चेंडूला केवळ दिशा दाखवली. फाईन लेग दिशेमध्ये चेंडू जातोय. तुळसाई कृषी सेवा केंद्र. शहबाज दिल चुराने आ गया. काय फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू असेल. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू. पंचाचा इशारा आहे ना बाकी आणि पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली आवांतर. म्हणजे बालाजी चव्हाण बेदर्दी प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून एक पारितोषिक आले. ते पारितोषिक फक्त कॉमेंट्रीसाठी आहे. धन्यवाद बालाजी चव्हाण सर. पटेल पुढचा चेंडू शहबाज साठी. आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. शहबाज कडे संधी होती परंतु संधीचं सोनं नाही करू शकला. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्ती नंतर धाव फलकावर लागल्या गेले आहेत ते धाव संख्या 34 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. सुंदर फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाली. चला सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रवी शर्माला आपण पाहतोय. काय सामना होतोय. काय सामना होतोय. 2 षटकात 34 धावा आलेत. 107 धावाचा पाठलाग करतोय. सूरज देसाई काय फटका मारलाय भावा. जगदंबा कलेक्शन षटका. या दरम्यान पुढचा चेंडू सूरज देसाईसाठी. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू फुल्लर लेनचा आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पवन पीके. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली.
शेवटचा चेंडू. सूरज देसाईने चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव तर पूर्ण केली, परंतु हा संघ दुसरी धाव घेण्यापासून थोडासा सुरक्षित राहील. कारण मागच्या सामन्याचं परिचिता पाहिलं तर 5 गडी या संघाचे धावबाद झाले होते. त्याचा मोबदला त्यांना भोगावा लागला होता, सामना हारावा लागला होता. परंतु या सामन्यामध्ये चांगली सुरुवात अद्याप तरी पाहायला मिळाली. यावेळेस तडम्याच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टाइमची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. माझ्यामध्ये या षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे, तिसऱ्या षटकाचा. चांगली फलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळाली, परंतु शेवटपर्यंत न्यावं लागेल जर जिंकायचं असेल तर. अगोदरच सफल झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. हवेच्या अपोज दिशेने खेळलेला फटका जाऊन स्थिरावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक मोठा बिग विकेट. त्रेचाळीस धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. झेल घेतलेला प्लेयरचं नाव सांगा ना एकदा. जगन्नाथ. सुंदर झेल घेतलाय जगन्नाथने, कारण हवेच्या विरुद्ध दिशेला खेळलेला फटका होता. अमोल माने 43. गोलंदाजी मार्कवर आपण गिरीधर हातमोडे या गोलंदाजाला पाहतोय. ज्या गोलंदाजाने सुंदर फलंदाजी केली होती तो गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. शहबाज बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी गजानन राठोड आलाय. रंगतदार सामना होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा लागलेल्या आहेत. याच प्रकारची जर फटकेबाजी पाहायला मिळाली तर सामना जिंकू शकेल हातगावचा संघ, परंतु ते करणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी सुंदर होते. आताच आपल्याला एक चांगला झेल पाहायला मिळालाय. 43. यावेळेस पॉवरफुल षटकार. ऑन फायर डीजे. चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमा पार षटकार. पुन्हा एकदा गिरीधर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण पाहतोय आणि सूरज देसाई क्षेत्ररक्षण निहाळतोय. रंगतदार सामना 2 अनुभवी खेळाडूमध्ये. पुन्हा एकदा सूरज. यावेळेस दिमागदार फटका. काय फलंदाजी करतोय भावा. आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार. मध्ये रंगत कायम झाली आहे. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये भोकरवासियांना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना. काय फटकेबाजी, काय मनोरंजन आहे.
पुन्हा एकदा गिरीधर तयार होतोय. विकेट किपर आलाय क्लोज. स्लोअर वन चेंडू डाऊन द ग्राउंड खेळाय क्षेत्ररक्षक मारी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये मारीकडून पाहायला मिळाले. नक्कीच सकाळी चहा सोबत खाली असणार खारी. क्षेत्ररक्षक मारी. धावसंख्या जाऊन पोहोचली 54 धावा. आता गजानन राठोड असेल पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. गजूचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा एज लागून थर्ड मॅन दिशेकडे माफ करा फाईन लेग दिशेकडे चंद्रू जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय सूरज देसाईला. 55 धावा धाव पलकावर लागले गेले आहेत. म्हणजे जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते घेऊन चालत आहे हातगावचा संघ. सूरज देसाई स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. स्लोअर वन चेंडू. स्लोअर वन चेंडू. हे बघा दोन दिमागदार खेळाडूमध्ये रंगलेला हा सामना. एका बाजूला सूरज देसाई दुसऱ्या बाजूला गिरीधर. दोन्ही मोठे खेळाडू. तेवढाच मोठा खेळ आपल्या भोकरच्या युवा तरुण खेळाडूंना पाहायला मिळतोय. एक अनुभव नक्कीच मिळेल. पुन्हा गिरीधर तयार. गोलंदाजी मार्कवर छोट्या सरांना 55 क्रॉस केले. स्लोअर वन चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे का असून सुद्धा काही करू शकत नाही. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. शेख इंजिनियर्स अँड करा. खूप जवळ बसला तुम्ही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला खूप अवघड जाते. भैया प्लीज हातगाव संघ. हातगाव संघ तुम्ही ओ अर्षद भाऊ मागे वा. चला मागे बसायचंय कारण खेळाडूंना अडचण नको. प्लीज थोडंसं सहकार्य. भाऊ जय भाऊ वैभव भाऊ प्लीज ऐका ना. तिथं जर चेंडू हवेमध्ये असेल तर खरंच फिल्डरला तुम्हाला माहिती आहे की अडचण होते. मागे वा अर्षद भैया प्लीज. थोडंसं दादा प्लीज. ओ भैया ओ मोबाईल मध्ये बघायला भैया थोडंसं मागे वा. ओ भैया तुम्ही बाउंड्री लाईनला बसलेले तिकडे दादा थोडंसं मागे वा ना. थोडंसं सहकार्य राहू द्या. आपल्यासाठी सामन्यात पैसे नाही तिकीट नाही फुकट मध्ये चालू आहे कार्यक्रम. चला गोलंदाज राहुल आगलावे बघूया काय आग लावतात ती. पहिला चेंडू रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे सूरज देसाईचा प्रयत्न होता धाव घेण्याचा परंतु नकार दिलाय गजानन राठोडने. निर्धावच्या रूपात पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय रंगतदार सामना होतोय. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस थोडंसं दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. एक स्लोअर वन चेंडू राहुल कडून पाहायला मिळाला निर्धावच्या रूपात. सामना दोन्ही बाजूने. आपण जर टीव्ही स्क्रीनवर विनिंग पर्सेंटेज पाहिलं तर 50-50% चान्सेस दोन्ही संघांना. राहुल आगलावे गोलंदाजी मार्कवर आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये आपल्या चेंडू मध्ये पाहायला मिळाली. गजाननच्या बॅटचा एज लागलाय आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चेतन वराडेचा सुंदर झेल आणि गडीबाद बिग विकेट. सूरज देसाई सुंदर फलंदाजी करतोय. गरज आहे त्याला साथ देण्याची असं डगआउट मध्ये म्हणलं जाते हातगाव संघाच्या. परंतु गजानन
4 चेंडूचा सामना करत 1 धाव करून बाद झाला. 5वं षटक आहे प्रगतीपथावर. 61 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. आता करण स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. करण कर्डेवाड या खेळाडूकडे सुद्धा खूप क्षमता आहे, परंतु क्षमता असून सुरत देसाई ब्लॉक होल चेंडू राहुल कडून पाहायला मिळालाय. हे षटक मात्र सुंदर आहे. शर्वरी पुसद संघाकडून पाहायला मिळाले. सुंदर षटक राहुल आगलावे, टिल्लू पाटील यांच्याकडून पारितोषिक आले करणसाठी. लगातार 3 षटकार मारल्यास 1001 रुपयाचं पारितोषिक आहे करणसाठी. राहुल गोलंदाजी मार्कवर करणसाठी. आता फुलटा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मारी सुंदर झेल आणि बाद. करण सुद्धा बाद. आता मात्र दयनीय अवस्थेत सापडला संघ बॅकफुटवर. परंतु अजून एक सुरत देसाई सारखा कौतुक केलं पाहिजे गोलंदाज राहुल आगलावेचं. 2 धावा देत 2 गडी बाद केलेत. वारे शेर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या 63 धावा. चला इक्वेशन पुन्हा एकदा तेच आहे जसं आपण रोज म्हणतोय कॉमेंट्री मध्ये. 18 चेंडू 44 धावा. शेहबाज ग्राउंडच्या बाहेर बॉडी लाईनच्या बाहेर बसायचे. क्षेत्ररक्षण करणाऱ्याला अडथळा नको. चला तर सुरत देसाई 14 चेंडूचा सामना करत 37 धावावर फलंदाजी करतोय. हा फलंदाज जोपर्यंत सूरज आहे तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. रंगतदार अवस्थेत सापडलेला हा सामना अतिशय महत्वाचा सामना आहे. मारलाय डाऊन द ग्राउंड फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर खणखणीत षट. फलंदाजी करतोय भावा. प्रेक्षकांचं मन जिंकलं या फलंदाजाने. 17 नंबरचा खतरा सुरत देसाई. पुन्हा एकदा मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अनिकेतचं. केवळ एकच धाव. पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा म्हणजे 15 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट असा आहे. आणि पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा खर्च केलेत. आता जुनेत असेल स्ट्रायकर एंडला. एक जुनेत कडे सुद्धा खूप ॲबिलिटी आहे. सामना रंगतदार अवस्थेत आहे. अखेरच्या टप्प्याचा चेंडू फटका मारलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार. 3 चेंडू 8 धावा. तीन चेंडू 8 धावा या षटकामधला स्कोर कार्ड. 71 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 107 धावाचा पाठलाग करतोय. मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये आणि 1 धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाले. जुनेत कडून सुद्धा हिटिंग पाहिजे जर या संघाला जिंकायचं असेल तर. आणि गिरीधर शर्वरी पुसद संघाकडून बोलायचं म्हणजे तर विकेट पाहिजे. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. बघूया जुनेत कसा सामना करेल. 107 धावाचा पाठलाग करतोय सद्गुरू हातगावचा संघ. जुनेत मारलाय. जुनेतने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता परंतु काय झेल सुटलाय. चांगला क्षेत्ररक्षक आहे तो परंतु झेल सुटलाय. प्रेशर प्रेशर
प्रेशर मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. नर्व्ह कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे, कारण अतिशय प्रेशरचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. माझ्या मते या षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे. स्ट्रायकरला सूरज देसाई, गोलंदाजी मार्कवर गिरीधर. चांगला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकच धाव पाहायला मिळाली. चला इक्वेशन हाती आले. 74 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत, म्हणजे इक्वेशन 12 चेंडू आणि 33 धावा. काय सामना झालाय, पैसा वसूल. प्रेक्षक ज्या सामन्याची अपेक्षा करत होते अगदी तशाच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 12-33, 16.5 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. बघूया, सूरज देसाई आहे तोपर्यंत सामना अजून संपलेला नाहीये. रंगत कायम आहे. काय फलंदाजी करतोय, 18 चेंडू मध्ये 46 धावांवर फलंदाजी करतोय वाघ सूरज देसाई. गोलंदाजी मार्कवर आपण पाहूया. मागच्या षटकात या गोलंदाजाने केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. तोच राहुल आगलावे गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू 33 धावा. बारा चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. काय सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. सद्गुरू हदगाव व शर्वरी पुसद या दोन्ही संघासाठी, कारण जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल. जो जिंकेल त्याचं आव्हान अजूनही शिल्लक राहणार आहे. त्यासाठी हे 12 चेंडू या दोन संघासाठी या स्पर्धेमध्ये खूप 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 महत्वाचे असणार आहेत. 12 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाजी मार्कवर राहुल आगलावे. स्ट्रायकर एंडला इनफॉर्म फलंदाज सूरज देसाई. अकुर्त्या टप्प्याचा चेंडू हवेमध्ये, परंतु झेल नाही. एकच धाव, एकच धाव राहुल. राहुलची मात्र गोलंदाजी धारदार होती. 11 मध्ये 32. प्रत्येक चेंडूला जवळपास 3 धावाची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवर 3 धाव एवढी सोपी गोष्ट नाहीये. उद्या जुनेद कसा सामना करेल. गोलंदाजी मार्कवर राहुल आहे. चांगला चेंडू, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पडल्याच्या नंतर उसळी कमी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राहुल आगलावे कडून पाहायला मिळतोय. राहुल सुंदर गोलंदाजी करतोय. मागच्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली. 2 चेंडूचा खेळ झालाय. 10 चेंडू 32 धावा असं इक्वेशन आहे. म्हणजे जवळपास एकंदरीत पाहता प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज असणार आहे. सामना पैसा वसूल आहे. पुन्हा एकदा धावतोय राहुल जुनेद साठी. यावेळेस मात्र सुसाइड जुनेदचं तिथं. बाद झालाय जुनेद आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय सूरज देसाईला. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. राहुलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या सामन्यात. नक्कीच पहिल्या षटकात 2 धावा आणि या 3 चेंडूवर केवळ 1 धाव खर्च केली आहे. राहुल आगलावे ना खरंच आग लागली. तर सूरज देसाई स्ट्रायकर यांना पोहोचलेत. मारलाय सूरज देसाईने, मारलाय आणि चेंडूला पाडवलाय सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. सूरज देसाई
शेर लड़ रहा है. चला पारवेकर साहेबांकडून पंचांसाठी पारितोषिक आले. दोन्ही पंचांना 101 101 असं पारितोषिक आहे. जॉन्टी भाऊ आणि नदीम सर. नॉन स्ट्रायकरला फलंदाज आहे हिदायत. एक्क्याऐंशी धावा 26 धावांची गरज असणार आहे आणि हे दोन चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. हे दोन चेंडू कारण 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. हे दोन चेंडू अतिशय महत्वाचे राहणार आहेत. एवढं सोपं काम नाहीये परंतु काय फलंदाजी करतोय सूरज देसाई. चला पुढचे दोन संघ नायगाव आणि अहमदपूर या दोन्ही संघाला संघनायकांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय नाणेफेकीसाठी. सूरज देसाई यांच्यासाठी पारितोषिक आहे बालाप्रसाद जाधव. जर हा सामना विजय केला सूरज देसाईने तर तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे बालाप्रसाद जाधव यांच्याकडून सूरज देसाईसाठी. आणि संदीप पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते सूरज देसाईसाठी 8 चेंडू आणि 26 धावा. काढशील का रे भावा. पुढचा चेंडू राहुलचा. फुलटॉस होता परंतु एक डॉट चेंडू आणि बघा टाळ्याचा कडकडाट. उग नवा माय पुसद आहे पुसद. काय काय गोलंदाजी आहे राहुलची. बघूया 7 चेंडू 26 धावा. हा चेंडू एक धाव काढेल का फटकार मारेल. उलटा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे आणि काय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये विपरीत घडले आणि बाद झालाय सूरज देसाई. बाहेर जातोय. तो हातगाव संघाकडून त्याचं स्वागत केलं जाते. चांगली फलंदाजी केली चांगली झुंज दिली परंतु सामना अजून संपलेला नाहीये. हिदायत हिदायत स्ट्रायकर एंडला असेल आणि गोलंदाजी मार्कवर जग्गू. जग्गू गोलंदाजी मार्कवर 26 धावा काढायचे. फलंदाज हिदायत. नॉन स्ट्रायकर एंडला अजय राठोड. सहा चेंडू 26 धावा. हिदायत स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. तिकडे पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. शॉर्ट पिच लेनचा हा चेंडू पडल्याच्या नंतर उसळी घेणारा निर्धावच्या रूपात पाहायला मिळालाय. 5 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असणार आहे. चांगली झुंज दिली तिथे सूरज देसाईने परंतु शेवटचा चेंडू खूप महागडा पडला. हे सर्व श्रेय जाते ते म्हणजे राहुल आगलावेला. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल काय. पोहोचलाय. एक धाव पूर्ण आणि 2 धावा.
चला पुढचा चेंडू, महत्वाचा सामना. राहुल, माफ करा, जगू गोलंदाजी मार्गवर. चेंडू हवेमध्ये होता थोडासा, एक धाव तर पूर्ण केली हिदायतने. आता मात्र थोडस सामना संपल्यासारखं वाटतंय. आता अजय राठोड असेल. चांगला झेल तिथे. जवळपास मॅच संपलाय, सामना संपलाय. जिंकला असं घोषित करायला काही हरकत नाही, केवळ औपचारिकता. जोपर्यंत सूरज देसाई फलंदाजीसाठी होता असं वाटत होतं की सद्गुरू हातगावचा संघ जिंकते की काय, परंतु गिरीधर हातमोडे यांच्या फलंदाजीच्या बळावर आणि राहुल आगलावे यांच्या गोलंदाजीच्या बळावर हा सामना जवळपास जिंकलाय शर्वरी पुसद संघाने. म्हणजे त्यांचं आव्हान या स्पर्धेमधलं अजूनही कायम आहे. आता ते निर्भर करणार पुढच्या सामन्यावर. दोन जिंकलेले संघ आपसात लढणार आहेत. आता नायगाव आणि अहमदपूर कर्णधार यायचेत. वाईड आहे का हा चेंडू? बाईच्या रूपातला हा चौकार तर गेलाय. पंचाचा इशारा वाईड, म्हणजे 5 धावा फुकटच्या. पुढचा चेंडू अंकित साठी. डावखुरी हाताचा फलंदाज अंकित. षटक समाप्ती. याबरोबर सामना जिंकलाय शर्वरी पुसद संघाने. अभिनंदन आणि हॅडलक हातगाव. चला टिलू पाटील.